जांभडी तांडा परिसरात घडलेल्या निर्घुण खुनाच्या घटनेला अनेक दिवस उलटून गेले, मात्र अजूनही मारेकऱ्यांचा पत्ता लागला नाही। पोलिसांनी जंगल पिंजून काढलं, संशयितांच्या हालचाली तपासल्या, पण खुनाचा छडा लागलेला नाही। नेमकं काय आहे या खुनामागचं रहस्य? पोलीस तपास कुठे अडतोय? मात्र 13 जानेवारीला इथं सांडलं गेलं तरुण शेतकऱ्याचं रक्त। राजू रामचंद्र पवार वय अवघ 45 यांचा निर्दयी खून करून मृतदेह थेट जंगलातील ओढ्यात फेकण्यात आला। खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ग्रामीण पोलिसांनी जंगल पिंजून काढलं। सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण परिसराची झडती घेतली, मात्र कोणताही ठोस धागा हाती लागला नाही। या खुनामागे वैयक्तिक वाद, जमिनीचा प्रश्न की काही वेगळंच कट कारस्थान? गावात भीतीचं वातावरण, नातेवाईकांमध्ये संताप आणि पोलिसांसमोर एकच प्रश्न, मारेकरी नक्की कोण? जांभडी तांड्यातील हा खून आजही अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून आहे। पोलीस तपास वेगात सुरू असला तरी खुनाचा छडा लावण्याची प्रतीक्षा कायम आहे। आता प्रश्न एकच, न्याय कधी मिळणार आणि मारेकरी कधी गजाआड जाणार? 3 दिवस झाले बॉडीला सापडून, अजून काय पोलिसांचा काय पत्ता नाही। काय कोण आरोपी होते, काय आरोपीचा अजून पत्ता नाही। 3 दिवस झाले। एकंदरीत काय वाटतं, तुमचं काय आहे का असं, म्हणजे कोणावरती संशय वगैरे? संशय वगैरे काय नाही, पण संशय काय गावात आता सगळ्याशी संपर्क होता, तर संशयाचं काय विषय नाही। संपर्क वगैरे चांगलं होतं असं गावात, सगळे संशयासारखं नव्हतं। पण आता जे तात्काळ इथं काय घडलंय त्याच्यावर पोलिसांनी समजा म्हणजे काहीतरी त्यांचे फोर्स वगैरे काहीतरी पूर्णपणे हे केलं पाहिजे, म्हणजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं नेमकं काय। आता 3 दिवस झाले, भरदिवसा काही नाही, भरदिवसा असं होऊ शकतं, तर मग पोलिसांना म्हणजे हे पण झालं पाहिजे ना, उघडीच आलं पाहिजे ना काय आहे काय नाही। म्हणजे माझे भाऊ ते बाहेर शिकताय, आज पप्पाला मारलं, उद्या आम्हाला मारलं, तर आता माझे भाऊ ते दीदी पण आहे, भाऊ पण आहे, आम्ही पण आहे। आम्ही कसं काय बाहेर जाऊ? यांच्या शोधात लागल्याशिवाय आम्ही बाहेर यांना तर पाठवू शकत नाही ना आम्ही शिक्षणासाठी। यांचं कॉलेज वगैरे सगळं काही, याची पोलीस भरती आहे, याचा ग्राउंड आहे आता 22-23 तारखेला, मग कसं पाठवायचं? जिथपर्यंत आरोपी भेटत नाही तिथपर्यंत तर आम्ही यांना बाहेर जाऊ देऊ शकत नाही ना। बरोबर, एवढी नाही ही लवकर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, आरोपी लवकरच सापडायला पाहिजे। कारण आज पप्पाला मारले, उद्या आम्हाला मारलं, तर पोलिसांनी जास्त फोर्स बोलवायला पाहिजे। पोलीस यंत्रणा कार्यरत आहे ना, पण ते येत आहे का नाही तुमच्या? 3 दिवस झाले ना, नाही ते येत आहे, विचारताय, पण जे प्रॉपर आम्हाला जो हे नाही पाहिजे तो भेटला नाही, म्हणजे त्यामागचं काय, कोण आहे आरोपी, अजून काहीच पत्ता नाही। शोध हा, तर गरजेचं जास्तीत जास्त शोध केली पाहिजे त्यांची। 9-10 पर्यंत मग काकीने जेवणासाठी वाट बघितली, त्याच्यानंतर इकडे बघ तिकडे सांगितलं त्याने, पण काही ते सापडले नाही। मग ते आम्ही इकडे फोन लावलं, तर सर्वांना ती चर्चा माहिती झाली की आम्ही मग तिकडे धाव घेतली जंगलाकडे। जात असताना मग गाडी त्यांची त्या ठिकाणी उभी होती, जंगलाकडे एकंदरीत म्हणजे शेताकडे गेली गाडी, शेताच्या बाजूला लावलेली। नंतर आम्ही तिथे गेलो, मग सर्व मुलं, आम्ही थोडी मुलं होतो पहिले, 8-10 मुलं गावातील। नंतर आम्ही मित्रांना यांना त्यांना फोन केला की तुम्ही यावा सर्वजण, आपण सापडत नाही माणूस। तर आम्ही सर्वजण गेलो आणि मग सगळं तरी 100-150 पोरं आम्ही सर्व मिळून शोध घेतला। नंतर आम्ही एका थडीला गेलो, तिथं त्यांचा मोबाईल सापडला, चप्पल दिसली, चप्पल दिसल्यानंतर मोबाईल हे चुरा झालेला होता, मोबाईल फोडलेला होता। त्यानंतर आम्ही तिथून मग अजून जास्त फिरायला लागलो जंगलामध्ये फिरत असताना मग तिकडनं बाकीचे मुलं होते, मग त्यांना तिकडं अंडरपॅन्ट दिसली। नंतर मग आम्ही तिकडं धाव घेतली की चला तिकडं काय सापडलं काय। मग तिकडे जाऊन अंडरपॅन्ट आम्ही त्यांच्या मुलाला विचारून घेतलं की बाई पप्पाचीच आहे का? ते मला पण पप्पाचीच आहे म्हणे अंडरपॅन्ट। मग त्या असं शोध घेत आम्ही अजून पलीकडं शोध घ्यायला सुरुवात केली जास्त।
प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.